विश्वास सर्व भावे दास झालो त्याचा तेची माझे हित करीती सकळ जेने हा गोपाळ कृपा करी भागलिया मज वाहतील कडिये त्यांची आने जोडे सर्व सुख तेची माझे हित करीती सकळ जेने हा गोपाळ कृपा करी तुका मने शेष घेईन आवडी वचन न मोडी बोलिले तेची माझे हित करीती सकळ जेने हा गोपाळ कृपा करी पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा पारे महाराज बनल्यावर तिथं काय पायची जागा नाही काय ऐक सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नमामि सद्गुरु शांत सचिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परमानंद मिषमालंदी वल्लभं ध्यानमूलं गुरुमूर्ति पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुवाक्यं मोक्षमूलं गुरुकृपा ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलाचलं सर्वदि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि सद्गुरुं तं नमामि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै न श्री गुरुवे नमः तस्मै न श्री गुरुवे नमः ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे मी मस्तक ठेवितो ज्या ठिकाणी तेथे सद्गुरु तुमचे पाय दोन्ही विठ्ठल विठ्ठल संताची पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा तेची माझे हित करीती सकळ जेने हा गोपाळ कृपा करी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी आलेला अभंग
संत श्रेष्ठ संत शिरोमणी जगद्गुरु वैराग्याचे महामेरू असे देहू निवासी संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणांचा संतपर प्रकरणातील हा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल संत तुकाराम महाराज म्हणतात की माझा संतांच्या पायावर विश्वास आहे, कारण तेच माझं हित सगळं करतात म्हणून माझा त्यांच्यावर विश्वास आहे. शिवाय जर मी थकलो भागलो तर मला आईप्रमाणे कडेवर उचलून घेतात. परमार्थात असो किंवा प्रपंचात असो कशात जरी दमलो तर माझे संत आहे मला काय करतात आईप्रमाणे वागवतात. म्हणून मी त्यांचा पूर्ण भावाने दास झालेलो आहे. आणि म्हणून म्हणतात तुका म्हणे शेष घेईन आवडी, आणि मी त्यांनी दिलेलं जे वचन आहे जे त्यांनी दिलंय आणि ते मी कधीही मोडणार नाही. हा झाला अभंगाचा सरळ सरळ अर्थ. विठ्ठल आज श्रीपाद बाबांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने तुम्ही आम्ही सर्वजण एकत्र जमलो आहोत. वास्तविक हा योग फार दिवसातून आला, कीर्तनाचा माझा हा योग, आणि तो पण सहजासहजी आला नाही, सहजासहजी आला नाही. जसं म्हणतात बालहट्ट स्त्रीहट्ट, तसं हा स्त्रीहट्ट आहे आणि तो पुरवाच लागला. कारण आता दरवर्षीचं माझं जवळजवळ 4-5 वर्षापासून कीर्तन नसायचं, कारण आम्ही पारायण करायचं तर मग ते 8 दिवस व्यासपीठ चालवल्यानंतर माझा घसा बसून जायचा, म्हणजे कीर्तनाचा विषय आपला राहायचाच नव्हता. परंतु आमच्या महिला मंडळाची इतकी इच्छा होती, माई तुम्ही कीर्तन करा, आम्ही आल्यापासून तुमचं कीर्तनच नाही झालं. मग आता काहीतरी हट्ट करावं लागेल, कोणापाशी करणार आहे शेवटी आहे कोण. सगळ्यापेक्षा जो कोणी आपला हट्ट पुरवत असन तो आपला कोण आहे, आपला मालक. मालक म्हणल्यावर आणखी फुगतो मालक, मग मालक मग नाव लावलं ना, मग नाव लावलं तर तितका अधिकार आहे. मग म्हणजे हट्ट पुरवला, बाबांनी पण हट्ट पुरवला. मी म्हटलं मला ह्या वेळेस आहे ना पारायण नाही करायचंय, मला भागवत ऐकायचंय. मग म्हटले नाही माझं कीर्तन ठेवा, आडून आपलं म्हटलं बाबांना, म्हटलं मला भागवत ऐकायचंय. तसं ऐकायची इच्छा खूप आमची बऱ्याच वर्षाचं चाललेलं होतं की आपल्याला आपल्या निमित्ताने. तसं तर आमचं भागवताचे 5 पारायण आमच्या घरात केले आम्ही, म्हणजे पूर्ण भागवताचं आमचं भागवत जवळजवळ 1 वर्ष चालायचं, म्हणजे आमचा नियमच होता तो. रोजचा आम्ही जवळजवळ 5 तास भागवत घ्यायचो. मग असे आमचं पण 11व्या स्कंदाचा विषय तो जो आम्ही नेहमी घेत होतो. मग असं भागवत आमचं झालेलंच होतं. पण हे जे सगळे ऐकायचे भागवत म्हणा, भागवतलंय असं सांगितलं तसं सांगितलं, पात्र असे तसे, म्हटलं आपण एकदा ऐकावं. आता आपण तर बाहेर कुठं जाऊ शकत नाही, आपल्याला एवढा वेळ पण नाही. मग गेलं तर एखाद दिवशी, पण त्याच्यापेक्षा मग बाबांकडे हट्ट केला, म्हटलं नाही आपल्याला ह्यावेळेस भागवतच ठेवायचं. आणि मग बाबांनीही तो माझा हट्ट पुरवला. संताचं जसं कसं असतं, जसं संत लेकुराची तर वाय माऊलीची चित्त.
नियोजन झालं. आम्हाला असं शिंगणापूरच्या कार्यक्रमानं जाता जाता आमच्या राऊत भाऊंनी नागे महाराज कृष्ण महाराजांचं नाव सुचवलं आणि त्यांचं बोलणं झालं आणि त्यांनी इतक्या छान पद्धतीनं इतकं छान सांगितलं की म्हणजे आपण जो निर्णय घेतला बा तो काही चुकला नाही आपला. आपले 7 दिवस काही वाया गेले नाही, कारण आपण आपलं जे नेहमीचं रुटीन पारायण बंद करून भागवत ठेवलं, म्हणजे त्याच्यात आपल्याला काहीतरी मिळालंच पाहिजे ह्या हेतूनच ठेवलं होतं. तर तो आपल्याला त्याचा पुरेपूर लाभ झाला आणि महाराजांनी खूप छान पद्धतीनं आपल्याला भागवत ऐकायला त्यांच्याकडून आपल्याला मिळालं. म्हणून आज बाबांचं पुण्यतिथीच्या निमित्ताने आपण हा जो चालू आहे कार्यक्रम आपला 7 दिवसापासून इथं सगळे होते, पण आज हे बाबांची पुण्यतिथी. आता बाबा जर तसं पाहिलं तर म्हटलं तर आज पुण्यतिथीचा दिवस म्हणजे दुःखाचा दिवस आहे तसं पाहिलं तर. परंतु आत्मा काय, बाबा कुठे गेलेले आहेत का तर नाही. आत्मा नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावकः न चैनन क्लेदन तप न शोषयती मारुतः. आत्मा जळत नाही, आत्मा पाण्याने विरघळू शकत नाही, आत्मा वाऱ्याने वाहू शकत नाही, असा आत्मा हा आत्म्यावर काहीच परिणाम होत. म्हणून मग बाबा काही गेलेलेच नाही कुठं, कारण बाबा हे तुमच्या आमच्यामध्ये प्रत्येकामध्ये कशाच्या रूपाने आहे, तत्व. बाबा म्हणजे काय एक देहानेच थोडे होते का तर नाही, बाबा हे नाम तत्व होतं आणि ते तत्व तुमच्या आमच्या सर्वांच्या हृदयामध्ये दिलेले. म्हणूनच तर आमची माऊली म्हणतात, ज्ञानोबा काय म्हणतात, मज हृदयी सद्गुरु तेने तारिला हा संसार महापुरू म्हणून विशेषात त्या दारू विवेकावरी. म्हणजे सद्गुरूचं स्थान कुठं आहे तर ते आतमध्ये, म्हणून ते काय कुठं गेलेले नाही, ते तुमच्या आमच्यामध्ये आहेतच. म्हणून आज खरंच बाबांना आज आनंद होता असन का, म्हणजे आज इथं एवढं जे मोठं कार्य चालू आहे बाबांच्या नंतर काटेबाबांचंच एवढं जे कार्य, आज कार्य सगळीकडे चालू आहे. आज बरेच ठिकाणी कार्यक्रम, राऊरीला इकडं घोटीला खूप ठिकाणी कार्यक्रम आहेत, परंतु बाबांच्या नंतर जे एवढं मोठं जे कार्य झालं ते आम्ही सगळीकडे जाऊन आलो, सगळीकडे आलेलो, पण एवढं कार्य कुठेच चालू नाही. म्हणून आज खरं बाबांना आनंद होत असेल का, जे त्यांचे हे जे चालवलं आपण उत्तर आणि त्यांना आता जो राष्ट्रसंत हा बहुमान हा पुरस्कार मिळाला, म्हणून किती आनंद आहे पा. किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला,
आज बाबांना जो हा बहुमान मिळाला हा, त्यामुळे आपल्याला खूप आनंद झालेला आहे. तसं बाबांचं कार्य काय होतं, बाबा कशासाठी आलेले होते? देखवे डोळा येतो कळवळा हिताचा. म्हणजेच काय की कशासाठी आले की धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. हे बीजाचं वाढवावे नाम सर्वांना मिळावं याच्यासाठी म्हणून बाबा अवताराला आले आणि त्यांनी भक्तांना किती प्रेम दिलं हो. अवताराला आला भक्त रक्षणाला, अवताराला दिलेस प्रेम भक्ताला, वेड्या भक्ताची वेडी वेड्या भक्ताची वेडी माया, वेड्या भक्ताची वेडी माया, वेड्या भक्ताची वेडी माया, वेड्या भक्ताची वेडी माया. बस कामापुरतं. तर बाबांनी भक्ताला खूप प्रेम दिलं, नामदानाचं कार्य त्यांनी खूप केलं. म्हणून बाबा काय म्हणायचे की काय कर, नाम दिलं ना एक वेळ तू मला विसरला तर चालन पण माझ्या नामाला विसरायचं नाही. मग कसं विसरू नको साधका माझ्या श्रीपाद बाबाला, विसरू नको साधका माझ्या श्रीपाद बाबाला, विसरू नको साधका माझ्या श्रीपाद बाबाला. माझ्या श्रीपाद बाबाला, माझ्या श्रीपाद बाबाला, माझ्या काटे बाबाला. म्हणजे तुम्ही एक वेळेला श्रीपाद बाबा म्हणायचे की मला विसरले तरी चालन पण माझ्या नामाला विसरू नका. मग नामाला जर विसरलं तर बाबाला पण विसरणार, पण नामच विसरलं नाही तर बाबाला कसं काय विसरणार.
म्हणून नामाला पण कधी विसरायचं नाही. म्हणून बाबांनी जे कार्य केलं की जे नाम वाटपाचं कार्य केलं आणि आज त्यांच्या पुण्यतिथीची निमित्ताने आपण जो हा अभंग घेतलेला आहे, संताची ये पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. म्हणजे आता प्रपंच असो अथवा परमार्थ असो, आपल्याला कोणावर तरी विश्वास ठेवावा लागतो. मग कोणाचा आईवडिलावर असन, कोणाचं भावावर असन, कोणाचं बहिणीवर असन, कोणाचं देवदेवतेवर असन, कोणाचं कशावर असेल. मग माऊली तर म्हणतात, ऐसेनी सकळ जगडंबर निखळ, श्रद्धेचाची केवळ ओतला असे. किंवा अजून म्हणतात, माऊली म्हणतात की देख मनुष्य जात सकळ, स्वभावताच भजनशीळ, परी झाले असे मैतळ, ज्ञानेविना नासले, बुद्धी भेदासी आले, कल्पू नये ते कल्पू लागले अनेक. माणूस हा जन्मताच काय भजनशीळ आहे. त्याला म्हणजे मुळातच त्याचा स्वभाव काय आहे, श्रद्धाळू येतो, श्रद्धा ठेवणार आहे. पण आपण श्रद्धा विश्वास कुठं ठेवायचा आणि कुठं नाही ठेवायचा हे फक्त समजून घ्यायचा विषय. मग आपल्याला जसे तसे भेटले पाहिजे ना कोण. मग आपल्याला कसे भेटते, आपण कोणावर श्रद्धा ठेवायची, कोणाच नाही. आपण तसं शास्त्रामध्ये जर म्हणलं तर श्रद्धेला पार्वती म्हटलेलं आहे आणि विश्वासाला शंकर म्हटलेलं आहे. म्हणजे शंकर अजन्म आहे, शंकराचा जन्म नाही, आणि पार्वतीचा जन्म आहे. म्हणजे श्रद्धा ढळू शकते, पण एकदा विश्वास बसला ना तो ढळत नाही. म्हणून आपण विश्वास कोणावर, आपण पाहू अगोदर कोणावर नाही ठेवायचं. शास्त्र कोणावर विश्वास नाही ठेवायचा आणि कोणावर विश्वास ठेवायचा सांगतो. तर भागवतामध्ये विषय आलेला आहे की कोणाकोणावर विश्वास नाही ठेवायचा. तर म्हटलं नदीवर विश्वास नाही ठेवायचा, नख्याचे प्राणी, शिंगाचे प्राणी, शस्त्र बाळगणारा स्त्री आणि राजकुल, असं तर नदीवर का नाही विश्वास ठेवायचा. आता आपण 2013ला पाहिलं नदीचं रूप. त्यामध्ये आमचे पाथर्डीकर मंडळी होते. ज्यावेळेस अलकनंदा आणि एवढ्या तिकडं महापूर आला, लाखो लोक मेले त्याच्यामध्ये आणि कितीतरी हजारोनं बेघर झाले. म्हणजे नदी कधी समजा तिच्या किनाऱ्यावर कधी धोका देईन नदी ते, म्हणून तिच्यावर विश्वास नाही ठेवायचं सांगितलं. मग नखाचे प्राणी आता आपण घरात पाळतो, कुत्रे मांजर, किती त्यांना प्रेम लावा, किती जीव लावा, कधीतरी पंजा मारल्याशिवाय राहणार नाही, म्हणून त्यांच्यावर विश्वास नाही ठेवायचा. मग शस्त्र बाळगणारा जर म्हणलं ना, घरातल्याच माणसाला राग आला तर गोळी घालू शकतो. उदाहरण आहेत आपण आसपासच्या परिसरात पाहिले. म्हणजे त्याच्यावर पण विश्वास नाही ठेवायचा. मग म्हणजे कोणावर म्हणले, मग स्त्रीवर विश्वास नाही ठेवायचा. तर स्त्रीवर का विश्वास नाही ठेवायचा, आमच्या महाराजांनी पण त्या दिवशी सांगितलं स्त्रीवर का विश्वास नाही ठेवायचा. इथं ज्यांनी ऐकलं, आता भागवतामध्ये होते तेवढ्यांनी ऐकलं, पण का नाही ठेवायचा. तुम्ही म्हणता आता मी पण स्त्रीच आहे ना, पण म्हणजे नाही ठेवायचं. का नाही ठेवायचा, कारण तिच्या पोटात काही राहत नाही. हिला सांगितलं ना, हा हिला म्हणत नाही तू तिला सांगू नको बरं का, आणि ती म्हणत तिला सांगू नको, अशा करता करता सारं गाव भीती त्यान, पण कोणाच्याच म्हणजे असं पोटात राहणार नाही. कारण आहे त्याला, कारण त्यांच्या पोटात राहत नाही, कारण त्यांना काय आहे, शाप. कोणाचा शाप आहे, हा धर्मराजाचा शाप आहे. का की ज्यावेळेस कुंती आई साहेब, ज्यावेळेस युद्ध झालं आणि युद्धामध्ये कर्णाचा मृत्यू झाला, कर्ण रणांगणावर पडला, कुंती महासाहेब त्यांच्याकडं म्हणजे धावत गेल्या, रडायला लागल्या, मांडीवर डोकं घेतलं कर्णाचं आणि रडायला लागल्या. पांडवाला विशेष वाटलं का आई साहेब आम्ही तर 5 जिवंत असून हा आमचा दुश्मन असून याच्यासाठी का रडती. आणि मग त्यावेळेस कुंती आईनी साहेबांनी सांगितलं की कुंती सांगत असे पांडवा, कर्ण हा कर्ण पांडव रे पहिला, कुंती सांगती देवाला, कर्ण पांडव रे पहिला.
धर्मराजाला राग आला. कुंतीनं ज्यावेळेस सांगितलं की कर्ण हा पांडव आहे, तुमचा भाऊ आहे मोठा, जो सूर्यपुत्र आहे, आणि मग त्यांनी त्या कुंती मासाहेबाला शाप देऊन टाकला की आतापासून तुमच्या पोटात काहीच राहणार नाही, आणि म्हणून आपल्या पोटात काहीच राहत नाही, आपण सगळं सांगून देतो, यात काहीच ठेवीत नाही पोटात, ते कारण ते म्हणून स्त्रीवर पण सुद्धा विश्वास ठेवायचा नाही सांगितलं. मग म्हटले बायका मुलावर ठेवायचा का विश्वास, तर म्हटले बायका मुलावर पण नाही ठेवायचं, कारण काय ते तर काय आपल्या मागचे चोर आहे म्हणले. ते संत महात्मे म्हणते नाही नाही, ते काय अंतकाळीचे नाही कोणी भूषण यमाची हाती बांधून घेते आणि भूषणे घेते काढून म्हणजे असं. मग नेमका विश्वास कोणावर ठेवायचा म्हणले. आता तर आपण माणसाचा माणसावर विश्वास नाही, किंवा माणसाचा माणसावर विश्वास आहे, देवाचा माणसावर विश्वास आहे. मग माणसाचा माणसावर विश्वास कसा आहे पाहू. एक जोडपं असतं आणि ते फिरायला जातं, समुद्रावर फिरायला जातं बोटीमध्ये. आता बोटीमध्ये फिरायला गेल्यानंतर निम्म्या रस्त्यात निम्म्या याच्यात आल्यानंतर ती बोट सांगतात की आता बोट बुडणार आहे, तुम्ही ज्यांनी त्यांनी ज्याच्या त्याच्या वाचायचा प्रयत्न काय करा. मग ते जोडीतले एक ते बाजूला जाऊन बसलेला असतो ते बाईचा नवरा, ती जाते त्याच्याकडं म्हणते अहो बोट बुडणार आहे, काही करावं लागेल आपल्याला, काय करायचं आता. असं दोनदा तीनदा म्हटलं तो त्याच्या गुंग होता, आणि मग त्यांनी काय त्याच्या खिशात पिस्तूल होत, त्यांनी काढलं आणि त्या बायकोच्या कानावर लागलं. म्हणजे तू ते बोट बुडन तेव्हा मी तुला आत्ता गोळी घालतो, म्हणजे तो आत्ता मारणार. म्हटलं ते करावं तिकडे, ते द्या सोडून, मला हे सांगा काय करायचं आता. म्हणजे झाला विश्वास काय, तो म्हटलं मी तुला आत्ता गोळी घालीन. मग तरी पण त्याच्यावर तिचा काय आहे, ती काय म्हणते, मग ते म्हणतो मी तुला ती बोट बुडन मी तुला आत्ता मारतोय ना. अहो मग ती काय म्हणते माझा तुमच्यावर विश्वास आहे की तुम्ही मला मारूच शकत नाही, कारण काय होईल पंचत होईल. म्हणून हा झाला माणसाचा माणसावरचा विश्वास. मग तो काय म्हणतो, अरे तुला जसं वाटतं ना मी तुला गोळी नाही घालणार, तसं मला पण वाटतं ना की माझ्या सद्गुरू मला याच्यातून सोडवणार आहे, आम्हाला आपल्याला काहीच होणार नाही. म्हणून हा काय झाला माणसाचा माणसावरचा विश्वास. आता थोडक्यात दुसरं एक उदाहरण छोटं अजून एक पाहू की एक राज्य होतं, खूप दुष्काळ पडला, आणि मला वाटतं महाराजांनी सांगितलेला आहे हा दृष्टांत की तो राजा आणि प्रधान दुष्काळ पडला, पाण्याच्या शोधात बाहेर फिरायला निघले, पाणीच नाही एकदम. मग एका तळ्याच्या काठी आले, खूप राजा दमला आणि तिथं झाडाखाली एका झोपी गेला. प्रधानजी बसले होते त्याला राखण. मग तेवढ्यात शेजारच्या झाडावर एक पक्षाचं जोडपं होतं, आणि ते गप्पा मारित होते एकमेकाला. म्हणले अरे हे राजा ने इतका दमला, इथं किती पाणी आहे, पण
या राजाची जर मान कापली आणि याचं रक्त जर ह्या तळ्यामध्ये जर टाकलं, या कोरड्या तळ्यामध्ये जर टाकलं, तर याला कितकं पाणी येईन इथं. मग ती ती न मादी पक्षी म्हणते, आणि ते राजा मरून पाण्याचा काय उपयोग आहे. मग तो म्हणतो, अरे ह्या झाडा आपण ज्या झाडावर बसलो, या झाडाचा पाल्याचा जर रस काढला आणि ते मानीला लावलं तर राजा जीवन पुन्हा जसं तसं होईल. मग पण ही भाषा प्रधानजीला ज्ञात होती, त्याला समजत होती. म्हणले अरे असं आहे. मग त्यांनी काय केलं, प्रयोग करून पाहिला. स्वतःची करंगळी कापली आणि कापली, रक्त आलं आणि त्या झाडाचा पाल्याचा रस काढला आणि करंगळीला लावला. ती करंगळी पूर्ववत झाली. मग त्याचा काय झाला, विश्वास झाला की आता हे होऊ शकतं असं. मग त्यांनी तलवार काढली आणि राजाला मारणार इतक्यात राजाने डोळे उघडले. का आता तलवार मारू राहिला प्रधानजी आपल्याला. राजाने पुन्हा डोळे झाकून घेतले आणि मग प्रधानजीने त्याची मान कापली. ते रक्त तळ्यात शिंपलं, तळ्याला खूप पाणी आलं आणि मग ते झाडाचा पाला ठेचला, मानाला लावला. आता मान पूर्ववत बरी झाली, राजा जिवंत झाला. दोघांना खूप आनंद झाला आणि घरी आले. आता राजवाड्यात आल्यानंतर पण राजाने त्याला काही विचारलंच नाही, तू का केलं बाबा, असं अजिबात विचारलं नाही. मग प्रधानजीला खूप वाईट वाटायला लागलं का राजाने आपण राजाला मारून विचारून सुद्धा नाही राहिला असं राजा. मग त्यालाच एक दिवस रावलं नाही. म्हणले राजेसाहेब तुम्ही मला का विचारलं नाही असं की तुम्ही मला का मारलं म्हणून. राजा म्हणला, अरे तू जे काही करशील ते माझ्यासाठी आणि माझ्या राज्यासाठी हिताचंच असेल म्हणे, त्याच्यामुळं मी तुला काही म्हणलं नाही. मग दृष्टांत संपला. ह्याच्यात सिद्धांत काय की त्या राजाचा प्रधानजीवर किती विश्वास होता. मुंडका तोडायला लागला तरी सुद्धा तो शांत बसला. म्हणजे याच्यात आपलं काहीतरी हित असन असं त्याला विश्वास होता. म्हणजे हा झाला, समजा राजा हा देव आणि प्रधानजी हा काय आहे, संत आहे. मग हा देवाचा संतावरचा विश्वास. आता तिसरं उदाहरण सांगते, भजन करा. विठ्ठल एक दिवस मंदोदरी झोपलेली असताना तिला स्वप्न पडलं आणि स्वप्नात तिनं काय काय पाहिलं. तिला इतकं भयानक स्वप्न पडलं, उठली सकाळी रडायला लागली. मग रावणाने विचारलं, अरे तुला काय झालं, तू का रडतेस इतकी. मग ती म्हणले, हो मला असं असं स्वप्न पडलं. म्हणे काय असं स्वप्न पडलं इतकं. तर म्हणे स्वप्नामध्ये मला तुमचा भाऊ जो कुंभकर्ण आहे तो मारला गेलाय, माझा पुत्र जो मेघनंद आहे तो सुद्धा मारलाय आणि समुद्रावर वानर शेती बांधू राहिले आणि तुमचे 10 मुंडके सुद्धा गळून पडले म्हणे. असं मला स्वप्न पडलं आणि म्हणून मी रडते. मग तुम्ही असं करा, ते सीतामाईला तुम्ही चोरून आणलंय ना, ते पळून आणलेलं आहे ना, तुम्ही त्यांना देऊन या, म्हणजे माझं स्वप्न खरं होणार नाही, तुम्ही हे देऊन टाका. मग रावण तरी पण तिचं ऐकत नाही. ते म्हणतं अजिबात नाही, मी काय तिला कशासाठी आणलेलं आहे, नेऊन द्यायसाठी थोडंच आणलेलं आहे. मग तरी ती इतका हट्ट करते, नाही मग थांब म्हणतो, मी तुला सांगतो काय कशामुळे मी तिला चोरून आणलं. आणि मग म्हणतो, अरे तू मला सीतेला नेऊन दे असं माझा भाऊ बिभीषण इतक्या वेळा सांगितलं की तू सीतामाईला नेऊन दे, पण मी त्याचं सुद्धा ऐकलं नाही म्हणे, त्याला राज्याच्या बाहेर हाकलून दिलेलं आहे. माझा भाऊ कुंभकर्णाचं त्याचं मी ऐकलं नाही, माझ्या मुलाचं ऐकलं नाही, माझा यांच्यावर त्यांच्यावर कोणावरच विश्वास नाही आणि माझा तुझ्यावर सुद्धा विश्वास नाही. मग म्हणजे तुमचा कोणावर विश्वास आहे असा. तो म्हणे माझा नारदावर विश्वास आहे म्हणे. ज्यावेळेस मला माझी आणि नारदाची गाठ झाली त्यावेळेस मी नारदाला विचारलं होतं म्हणे की माझा उद्धार व्हायचा असेल तर मला काय करावं लागेल. मग नारद म्हणले, तुझं एकट्याचा उद्धार करायचा आहे तुला का तुझ्या साऱ्या कुळाचा उद्धार करायचा. म्हणले मला साऱ्या कुळाचं करायचं. म्हणले एकट्याचं जर करायचं असलं तर जाय मारायला रामाला. म्हणले मला एकट्याचा नाही उद्धार करायचा, माझ्या साऱ्या कुळाचा उद्धार करायचा.
म्हणले मग तू त्याची भार्या पळून आण. भार्या म्हणजे बायको. मग असं मला कुणी सांगितलेलं आहे म्हणे, नारद मुनीने सांगितलेलं आहे. आणि मी काय सापडपोटे नाही म्हणे माझा एकट्याचा मला उद्धार करायचा. तसं तर मग मी ज्यावेळेस पळून आणलं तेव्हाच मेलो असतो म्हणे, माझा उद्धार झाला असता. पण मला माझ्या साऱ्या कुळाचा उद्धार करायचा आहे म्हणून मी सीतामाईला आणलेलं आहे. म्हणून तर मला माझा तुझ्यावर सुद्धा विश्वास नाही. तू माझी एवढी पट्टराणी, पण माझा तुझ्यावर विश्वास नाही. पण माझा त्या नारदावर विश्वास आहे का जे नारद मुनी आहे, संत आहे. संत कधी बी खोटं बोलत नाही. संत सगळ्याच्या हिताचंच करत असतात. म्हणून तुमचा आमचा एकमेकावर विश्वास आहे, याच्यात काही नवल नाही. माणसाचा माणसावर विश्वास आहे, याच्यात नवल नाही. देवाचा माणसावर विश्वास आहे, याच्यात नवल नाही. पण राक्षसाचा संतावर विश्वास आहे, हे खरं नवल आहे. म्हणून अभंगाचं सर्व भावे दास झालो त्यांचा. तर मग संताच्या पायावरच का विश्वास ठेवायचा? डोक्यावर का नाही म्हणलं, हातावर का नाही म्हणलं, पोटावर का नाही म्हणलं, इतर याच्यावर का नाही म्हणला, पायावरच का म्हणलं? तर पायापाशी वाकणं म्हणजे काय? त्यामध्ये कशाचं प्रतीक आहे? लिनतेचं प्रतीक आहे, नम्रतेचं प्रतीक आहे. मग नम्र झाला भूता त्याने कोंडिले अनंता, म्हणजे त्यामध्ये लिनता आली, नम्रता आली. आणि जर सरळ चाललं पहा, पूर्वी मंदिराला सुद्धा एकदम असे छोटे छोटे दरवाजे राहायचे. मंदिर मोठं असलं तरी वाकून जावं लागायचं. म्हणजे तुम्ही ज्या वेळेस संताकडे जाता, मंदिरात जाता, त्यावेळेस काय करा तर लिनतेने जा, नम्रतेने जा. आणि जर पायावर आहे म्हणून आपण खाली वागतो ना, डोक्यावर ठेवला असता विश्वास तर मग कायला वाकला असतं. म्हणून संताच्या म्हणून पायावर म्हणलं का आपल्यामध्ये तेवढी लिनता आली पाहिजे, नम्रता आली पाहिजे. याच्यासाठी जसं झाडाला फळं आल्यावर कोणतं झाड वाकतं? ज्याला फळ आलं ते झाड वाकतं, आणि ज्याला फळ नाही ते टाईट. प्रेत वागतं का? तसं प्रेत नाही वागत. मग माणूसच वागतो, प्रेत नाही वागत. म्हणजे ज्याला फळ आलंय, म्हणजे ज्याला बोध झाला. फळ आलं म्हणजे काय? ज्याला बोध झाला
त्यालाच नम्रता येणार, त्यालाच लिहिता येणार आणि तेच संताच्या पायी लीन होणार. म्हणून सांगितलं संताची पायी पायावर विश्वास असं ठेवलंय, म्हणून पायावर विश्वास ठेवायचा. तर मग असं पायावर विश्वास ठेवायचं सांगितलं संताच्या. पण असे संत नेमके कोण, संत नेमकं कोणाला म्हणायचं? तर संत तसं पाहिलं तर ही पदवी खूप श्रेष्ठ पदवी, संत पदवी खूप श्रेष्ठ आहे. म्हणजे सर्वसामान्य जनापेक्षा काय म्हणले, साधक श्रेष्ठ, साधकापेक्षा सिद्ध श्रेष्ठ, सिद्धापेक्षा संत श्रेष्ठ, आणि संतापेक्षा कोणी श्रेष्ठ नाही. देव सुद्धा संतापेक्षा श्रेष्ठ नाही. कारण देवाला देवत्व कोणामुळे प्राप्त झालं? संतामुळे देवाला देवत्व प्राप्त झालं. कारण देव तर काय होता? निर्गुण निराकार होता ना. रंग नगे रूप नगे नैवन छाया, रंग नगे रूप नगे नैवन छाया, रंग नगे रूप नगे नगे वरण छाया, रंग नगे रूप नगे नैवन छाया, निराकार निर्गुण तुझे गुणाया, निर्गुण तुझे गुणाया, निराकार निर्गुण तुझे गुणाया, निर्गुण तुझे गुणाया, मैं गुलाम तेरा, तू ही मेरा सच्चा साई नाम लूं तेरा, मैं गुलाम तेरा, तू ही मेरा सच्चा साई नाम लूं तेरा. असे संत का जे ज्यांना देव सुद्धा देवापेक्षा श्रेष्ठ, देवाला देवत्व संतामुळे आलं. म्हणून असे संत खूप श्रेष्ठ आहे. संता पदवी ही खूप श्रेष्ठ आहे. मग नेमका काय आहे व कसे आपण असले पाहिजे? तर संत कसे असतात? क्षत्रिय, कृपाळू, ब्रह्मनिष्ठ. समुद्र नदी नोहे पैगा, आसन म्हणून गेलिंगा, संतनवती जगामा साचा तारिके, संतनवती जगामा साचा तारिके, संतनवती जगामा साचा तारिके, संतनवती जगामा साचा तारिके. कृपाळू, उदार असे संत की ज्यांचा स्वतःचा भवसागर ते तरुण गेलेले, आणि सर्वसामान्य जनाचा भवसागर तरुण नेण्यास समर्थ आहे. का जे काही सुद्धा म्हणजे अपेक्षा न ठेवता, काही अपेक्षा न ठेवता त्यांचा सुद्धा भवसागर तरुण नेण्यास समर्थ आहेत, असे ते संत. मग असे संत किती दुर्मिळ सांगितलेत. असं भेटतं पण आपल्याला कोण भेटत? आपल्याला असे संत भेटणे कोणते भेटते पा? टिळा टोपे माळा, अवघे देवाचे गबाळ, वाघविती ओंगळ पोटासाठी. काय बोलिला वरली रंगा, काय बोलिला वरली रंगा, काय बोलिला वरली रंगा, काय बोलिला वरली रंगा. काय बोलला वरली रंगा, काय वरली रंगा, काय बोलला वरली रंगा, काय
हे देवाचे गबाळन वागविती वंगळ पोटासाठी कीर्तनी रडे पडे नाचे प्रेमे विने आसू गळताती तुका म्हणे ऐसे मावेचे मैंद अंतयापाशी गोविंद नाही नाही. दोनदा दोनदा का म्हटलं का तुम्ही आशाच्या संगतीला लागू नका, कारण याने तुमची फसगत होईल. आशापाशी तुम्हाला गोविंद म्हणजे तो भगवंत भेटणार. ढेकणाच्या संग गिरा जो बंगेला, ढेकणाच्या संग गिरा जो बंगेला, ढेकणाच्या संग गिरा जो बंगेला, ढेकणाच्या संग गिरा जो बंगेला. उसके गाडीला जातो त्याचा, गाडीला जातो त्याचा, गाडीला जातो त्याचा. उसके गाडीला जातो त्याचा, जातो त्याचा. ढेकणाच्या संग गिरा जो बंगेला, ढेकणाच्या संग गिरा जो बंगेला. अजून तुकाराम महाराज दुसऱ्या एका अभंगात म्हणतात, वांजेनी दाविले गर्वार लक्षण चिरगुटे बांधुने वाथयाला तैसे शब्द ज्ञानी करती चावटी ज्ञान पोटासाठी विकोनिया. पा वांजबाईना किती बी गड्यावर गड्या बांधल्या म्हणून ते बाळजन्मानं येणार आहे का? नाही येणार. मग तसं तैसे शब्द ज्ञानी करती चावटी ज्ञान पोटासाठी विकोनिया म्हणजे बिन भांडवली धंदा आहे म्हणजे. म्हणजे असं नुसतं सांगून उपयोग नाही. पा बोलाची चकडी आणि बोलाचंच भात जेवून या कोण तृप्त झाला. म्हणजे नुसतं समजा एक तुम्ही लग्नाला गेले एका ठिकाणी, ते नवरीचं वडील बसले असे मोठ्या आसनावर बसले आणि तुम्हाला बसलं जेवायला बसले, तुम्ही पंतरवाळ्या वाढल्या आणि ते म्हणून राहिले नुसते घ्या काय काय घ्या, डाळ घ्या, भात घ्या, कढी घ्या, बुंदी घ्या, अजून का नवीन राजा राणी घ्या, घ्या काय काय घ्या, बर्फी घ्या, हे घ्या ते घ्या. वा 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 पोटभर जेवा आणि वाढायचाच पत्ता नाही. जमन का? म्हणून बोलाची चकडी आणि बोलाचं भात जेवून कोण तृप्त झाला. जेव्हा ते खावा लागन तेव्हा तृप्तीचं ढेकर येईन, तेव्हा पोट भरण. मग तसं म्हणलं, कागदी लिहिता नामाची साखर आणि चाटीता मधुर गोडी नेदी. कागदावर जर साखर लिहिली, साखर आणि चाटली, साखर चाटली तर गोड लागन का? किती चाटा कागद गोड लागन का? नाही. मग तसं तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे जळो जळो ते महंती. दोनदा दोनदा म्हणलंय अभंगात, मी नाही सांगत. महंत जरी असलं तरी जळून द्या म्हणते. जळो जळ महंती नाही चित्ती लाज निसुगाला. त्याच्या चित्तात त्याला लाज नाही आणि निसुगा म्हणजे कोटगा. म्हणजे अशा कोटग्यांना जे नुसते सांगते त्यांना म्हणलंय. आणि हे तुकाराम महाराजच प्रमाणे, हे काय माझं नाही, हे सांगते हे तुकाराम महाराजच प्रमाणे. किती किती सांगितलं, मग आता अजून किती सांगायला पाहिजे पा. मग कशामुळे संत होते सांगितलं, मुखी बोले ब्रह्मज्ञान म्हणे धन अभिमान ऐसी याची करिता सेवान काय सुख होईल जीवा. पोटासाठी संत कलित झाले तर बहुत. असे संत काय मुखी बोलणारे नुसते, मुखी धन, मुखी बोले ब्रह्मज्ञान म्हणे धन अभिमान, मग ऐशी याची करिता सेवान काय सुख होईल जीवा. ऐसा विरळा कोणी तुका त्यासी लोटांगणी. मग याच्यापेक्षा जर वेगळा असेल तो खरा संत, असा नुसता सांगणारा नाही, असं तुकाराम महाराज म्हणतात. हा किती सांगू तरी न ऐक. पुढे शिंदळीचे रडतील, पुढे शिंदळीचे रडतील, शिंदळीचे रडतील, पुढे शिंदळीचे रडतील. सांगू तरी नाही ऐकली बनगीचे.
सिंदणीचे रडतील किती सांगू तरी नाही कधी भटकीचे किती सांगू तरी नाही कधी भटकीचे पुढे सिंदणीचे रडतील पुढे सिंदणीचे रडतील पुढे सिंदणीचे रडतील हरे मुखी गाता हर बळे जता हरे मुखी गाता हर बळे जता हर बळे जता हर बळे जता. हा तर आशे संत होऊ शकत नाही. मग कसे मग भगवे वस्त्र घातले म्हणजे संत होते का? ते पण तुकाराम महाराज म्हणत भगवे तरी श्वान सहज त्यांचा वेश तेथे अनुभवाचा काय पंत. मग त्यांच्या अंगावर बी बगडे कपडे सगळे मग ते काय संत झाले का? कुत्र्याच्या अंगावर बी भगवे कपडे कितकं बी मग हे काय आपल्या खिशातले काय अडेल नाही प्रमाणे हे सारं संतच आहे लिहिलेलं सगळं. मग आशे जर असले मग आपण जर एखाद्याने म्हणलं ना अहो तुम्ही आम्ही आता नेहमी विचारतो कुठं जर गेलं ना अहो तुम्ही गुरु केले का हो काही असं सहज बोलतं हो केले ना काय कुठं ते इतकं संस्थान मोठं आहे 500 एकर हे 500 एकर ते त्याच्या म्हणजे हत्ती घोडे काय काय असन एवढं सगळं आहे त्यांच्याकडं. त्यांच्याकडे इतकं असन तुमच्या जीवाच्या उद्धारासाठी काय तुमच्या जीवाच्या उद्धारासाठी त्यांचं आसन पाहिजे. जसं आपल्या सासूरवाडीला काय आहे पार वाघिणीचं दूधच कमी पार नांगर ट्रॅक्टर बिक्टर सगळं आहे आणि तुमच्या वावरात जर काँग्रेस गावात आहे ते जर काढायला एक दिवस ट्रॅक्टर येत नसन काय उपयोग आहे त्या सासूरवाडीचा. मग असं जर किती जरी आसन तुमच्या जीवाच्या जर उद्धारासाठी जर काही करत नसतील त्याचं तुमच्यासाठी काय उपयोग आहे. मग आशे पण काही कामाचे नाही. मग खरे संत कोणते? आपणा सारखे करीते ताताळ आपणा सारखे करीते ताताळ आपणा सारखे करीते ताताळ आपणा सारखे करीते ताताळ नाही काळ वेळ आपणा सारखे करते ताताळ आपणा सारखे करते ताताळ आपणा सारखे करते ताताळ आपणा सारखे करते आपणासारखे करती तात्काळ म्हणजे तात्काळ म्हणलं लगेच. मग संतच असे आहेत की जे आपणासारखे करतात. जर तसं जर म्हणलं तर आता संतांना कोणती उपमा द्यावा की जर आपणासारखं मग जर परिसाची उपमा द्यावा तर परिस काय करतो लोखंडाचं सोनं करतो पण लोखंडाला परिस बनवत नाही. म्हणून त्या परिसाची सुद्धा संतांना उपमा कमी. मग चंदनाची उपमा दिली तर चालन का? तर चंदन सुद्धा सगळ्या आसपासच्या झाडांना जसं बोरी बाबळेल्या संताने सरिता केल्या तैशा परी चंदन येते बोरी व्यापी आल्या. म्हणजे चंदनाच्या संगात जर इतर जर बोरी बाबळी जरी आल्या तरी त्याचा सुगंध त्या झाडांना लागतो. परंतु ते चंदन सुद्धा काय म्हणले ते बांबूला चंदन करीत नाही. म्हणजे बांबूला चंदनाचा वास येत नाही. म्हणून बांबू काय केलं बांबू रडत रडत संताकडे गेला आणि मग संतांना म्हणलं की मला ते त्यांनी चंदन केलं नाही. तर मग संत म्हणते त्यांनी तुझा स्वीकार नाही केला तरी चालन पण आम्ही तुझा स्वीकार करू. आणि ते बांबूला काय केलं खांद्यावरची पताकासाठी बांबूला स्थान दिलं. म्हणजे असे हे संत किती कसे उदार आहेत संत. म्हणजे आणि मग असे संत पुन्हा म्हटलं हे किती किती म्हणजे भेटत नाही. व्याघ्र सिंहाची नाही दूध जोडे चंद्रामृत ही हाती चढे परी त्या हरिप्रियाची बेटी नातुडे हे दुर्लभ गाडे भाग्य मनुष्य सेववेल चंद्रामृत
सुखे सेवेवेल रवे असता जाता धरवेल बाह्य हेळा सागर तरवेल परी त्या साधूची भेटी नाही होईल. म्हणजे अशा ज्या अशक्य गोष्टी, म्हणजे चंद्रामृत तुम्ही सेवन करू शकता का? नाही, आपल्याला आपण नाही सेवन करू शकत नाही, परंतु एक वेळेला ते सुद्धा करू शका. रवी असता जाता धरवेल म्हणजे सूर्य अस्ताला जरी जाताना ते सुद्धा थांबू शकतात, कारण माग अशा पराशराच्या वेळेस त्यांनी थांबवलेलं आहे. आणि एक सतीला एक शाप दिलेला होता की तिला सांगितलं होतं तुझा नवरा सूर्यास्ताला मरण पावून, तिनं ते आस्तालाच जाऊन नाही दिलं. म्हणजे असे उदाहरणं आहेत. आणि भगवंतानी पण हा जयद्रथ आणि सूर्य यासाठी झाकलाच होता, थांबवलं होतं. म्हणजे ह्या गोष्टी सुद्धा होऊ शकतील. बाह्य हेळा सागर तरवेल म्हणजे एक वेळेला सागर तुम्ही तरून जाऊ शकाल. सागर तरून जाण्याचं बी आपल्याकडं उदाहरण आहे. पहा, नेम जसी ने मातृभूमीला सागरा प्राण तळमळला म्हणजे विदा सावरकराचं हे उदाहरण आहे का ते सागर सुद्धा तरुण आलेले. म्हणजे अशी इतके जे दुर्मिळ आहेत हे गोष्टी, संत भेटणं खूप दुर्मिळ आहे. मग असे जर भेटले तर अजून काय म्हणलं, चांगले संत भेटले तर त्यांची ते काय करतात, ते आपलं हित पाहतात. त्याची माझ्या इथं नाही. त्याची संत ज्यांचा हेताची विठ्ठले नेनती काही टाना टोना नामस्मरणा वाचुनी, ते संत का जे कोणते नुसतं टाना टोना करणार नाही. मग काय सांगितलं टाना टोना पहा, जर संत हे जगाच्या पाठीमागे लागत नाही, जग हे संताच्या पाठीमागे लागत नाही. संताच्या पाठीमागे कोण लागतं, मुमुक्षु साधक हे संताच्या पाठीमागे लागतात. पण संत जगाच्या पाठीमागे लागतात. अरे घ्या घ्या देव घ्या, घे देव घ्या, पण काही ते नाही. देव घ्या कोणी देव घ्या कोणी घर चालून. मग म्हणूनच तर म्हणलं ते देव घ्या कोणी देव घ्या, कोणी फुकट असलं तरी पण ते लोकांना नकोय. म्हणून कोणताच काया ही पंढरी आणि काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल, काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल, काया ही तो केवळ नाद तो केवळ पांडुरंग काया ही पंढरी शरीरामध्ये जो भगवंत आत्मारूपी विठ्ठल आहे, आशाची गाठ घालून देणारे ते खरे संत सांगितले. मग आशे संत भेटल्यानंतर तुम्ही त्यांना काय समजू नका म्हणले, तर माऊली काय म्हणता, आशाला तुम्ही माणूस समजू नका. तो पाशाना माझी परिस रसा माझी सिद्ध रस तैसा मनुष्य आकृती अंश माझाची जाण. माऊली म्हणतात ते चालते ज्ञानाचे बिंब तयाचे अवयव ते सुखाचे कोंब ते चालती बांब लौकिक बाग. म्हणजे हे काय आहे, माझेच
संत आहे माझेच रुपडे म्हणले. मग तर काय दगडातलं काय पाषाणातला परीस आहे, रस म्हणजे अमृत, रसातलं काय आहे अमृत आहे, तसं काय आहे माणसातला देव आहे. म्हणून त्याला काय आहे देवतेची संत, संततेची देव, निमित्त मात्र प्रतिमा असं. तर मग अजून एक तुकाराम महाराजांनी सांगितलं पहा, अभंग आहे त्यांचा. दह्याची अंगी निघे ताकलोनी, एक मोले दोन्ही मागू नये. पृथ्वीच्या पोटी हिरा गारगोटी, दोन्हीशी समान पाहू नये. आकाशाच्या पोटी चंद्र तारांगणे, दोन्हीशी समान पाहू नये. तैसे संत आणि जन, दोन्हीशी समान बजू नये. काय पृथ्वीच्या पोटात हिरा आणि गारगोटी सोबतच आहे, परंतु मग हिऱ्याची किंमत काय आहे, गारगोटीची किंमत काय आहे. तसंच सांगितलं दह्यामध्ये लोणी बी निघतंय आणि ताक बी निघतंय. मग लोण्याची आणि ताकाची किंमत एक आहे का, नाही. तसं माणसात जे माणसासारखेच दिसते, ते काय वेगळे नाही दिसत, दोन्ही दिसते सारिके. वर्म जाणी तुपारी के बर जाने, तुपारी के बर जाने, तुपारी के बर जाने. वर्म जाणी तो पारिखे. म्हणजे माणूस आणि संत काही वेगळे दिसत नाही. मग आयशा संताचं काय म्हणजे आशाचं मी काय वर्णन करू शकत नाही. न कळे साचार ब्रह्मादिका, म्हणजे ब्रह्मादिक सुद्धा संतांचं वर्णन करू शकत नाही. म्हणून त्यांचा जर पाहिलं, आता आपण प्रयत्न जर म्हणलं तर प्रयत्नामध्ये कोणाचं नाव येतं पहिलं, भगीरथ. का जे भगीरथाने जी गंगा विष्णूच्या चरणापासून निघाली, ती गंगा भगवंत ब्रह्मदेवाने कमंडलूमध्ये धारण केली आणि शंकराने जटेवर जिला धारण केलं. ती गंगा भगीरथाने प्रयत्न करून, म्हणजे जे दिलीप सगर अंशुमानला जे जमलं नाही, ते भगीरथाने प्रयत्न करून ती गंगा पृथ्वीवर आणली. स्वर्ग गंगा मौन का धरले देवा, सांगा पांडुरंगा मौन का धरले देवा, पांडुरंगा मौन का धरले सांगा पांडुरंगा मौन का धरले देवा, सांगा पांडुरंगा. अशी गंगा भगीरथाने प्रयत्न करून धर्तीवर आणली. पण ती गंगा उत्तर भारतातच आहे. आणि आपल्या संतांनी जी ही ज्ञान गंगा ती घराघरात पोहोचवली. कशाच्या रूपाने, ज्ञानेश्वरी, गीता, भागवत ही ज्ञान गंगा. म्हणजे संत श्रेष्ठ आहेत. कशामध्ये, सगळ्याच बाबतीत संत श्रेष्ठ आहे. आता प्रतिज्ञा जर म्हणलं तर प्रतिज्ञा म्हणलं का भीष्म येतं पुढं. मग भीष्माने अशी प्रतिज्ञा काय केली होती का, एक म्हणजे मी काय राहीन, आजन्म ब्रह्मचारी राहीन आणि पांडवांना काय करेन, निष्पांडवी पृथ्वी, म्हणजे पांडवांचं नायनाट करून टाकीन. म्हणजे ते बी अर्जुनाने दुर्योधनाने डिवसल्यामुळं ती प्रतिज्ञा केली होती. पण त्या प्रतिज्ञा सुद्धा, भीष्माची प्रतिज्ञा कशासाठी होती, त्यांच्या वडिलांचं, त्यांनी जे बाप मुलाचं लग्न करतो, पण इथं मुलांनी बापाचं लग्न ठरवलं आणि ते त्याच्यासाठी स्वतः आजन्म ब्रह्मचारी राहिले. म्हणून ती प्रतिज्ञा जी केली ती कशासाठी केली, वडिलांसाठी केली आणि गादीसाठी केली. परंतु आमच्या माऊली ज्ञानोबरायांनी काय प्रतिज्ञा केली,
अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक, किंवा तरी अवधान एकले दिजे, मग सर्व सुखाचे पात्र होईजे, हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघड आहे. आमच्या माऊलींनी काय प्रतिज्ञा साऱ्या जगासाठी प्रयत्न केली आणि ती पूर्ण पण केली. आता जसं जर म्हणलं अजून एक कर्णाचं उदाहरण एक दिलं जर, म्हणजे कर्ण किती दानशूर होता, किती दानी होता, परंतु कर्णाचं दान हे काय होतं, नाशिवंताचं आहे. आणि आमच्या संतांनी जे दान दिलं, जे धन दिलं जे लोकांना, ते काय आहे, अविनाशी आहे. आम्हा घरी धन, जे शब्दाचीच रत्ने आणि शब्दाचीच शस्त्रे यत्न करू, शब्दोचे आमच्या जीवीचे जीवन, शब्देची आमच्या जीवीचे जीवन, शब्दे वाटू जन धन लोका. तुका म्हणे पहा, शब्द हाची देव आणि शब्दे वाटू धन जन लोका. म्हणजे संताच्या घरचं धन कोणतं आहे, ते धन तुकाराम महाराज म्हणतात का ते धन दिलं ते काय आहे, अविनाशी, म्हणजे ते न नाश पावणार आहे. म्हणून असं धन तुम्हाला आम्हाला सांग. म्हणून पण पवित्र म्हणलं का काय येतं आपल्या डोळ्यासमोर, गंगा. वाचे म्हणता गंगा गंगा, सकळ पापे जाती बंगा. आणि अशी ही जी गंगा आहे ती सुद्धा काय करते, तिचं स्वतःचं पाप धुण्याचं, निज पाप भांगासाठी काय करते, तुमची चरण संगा वांछिती. म्हणजे संतांच्या चरणाला अशी गंगा पाप धुवायला येते का. ज्यावेळेस नामदेव महाराज आणि ज्ञानेश्वर माऊली हे कुठे गेले, यात्रेला गेले असता, काशी यात्रेला गेले असता, ते गंगेच्या कडेला आले आणि मग त्यांना काय म्हणले, काशी विश्वनाथ त्यांना न्यायला आले. ऐसे बोलत चालत दोघे आले गंगे हात, म्हणजे ज्ञानोबाचा हात प्रेमे धरी विश्वनाथ. ऐसे बोलत चालत दोघे आले गंगा हात, आणि ज्ञानाबाईच्या पायी मिठी घाली गंगामाई. नामा म्हणे सोडाबाई, ज्ञानदेव सर्वा ठाई. म्हणजे आमची माऊली इतकी श्रेष्ठ आहे का, जी गंगा आहे इतकी पवित्र, ती आमच्या माऊलीच्या चरणाला मिठी मारते का, की शुद्ध व्हायसाठी. म्हणजे शुद्ध पवित्रते जर मध्ये म्हटलं तर आमचे संत हे सगळ्याच बाबतीत श्रेष्ठ आहे. प्राकृत गोष्टीत आहेच, पण दिव्य गोष्टीत सुद्धा श्रेष्ठ आहे. जसं चिंतामणी म्हटलंय, कल्पवृक्ष म्हटलं, म्हणजे याच्यामध्ये सुद्धा श्रेष्ठ आहे. ते चिंतामणी काय, चिंता निवारण करतो, कल्पवृक्ष कल्पनेप्रमाणे देतो, आणि कामधेनू ही कामनेप्रमाणे आपल्याला देते. परंतु संत हे आपल्याला तिन्ही एकदमच देतात. म्हणून ह्याही गोष्टीमध्ये संत हे खूप श्रेष्ठ आहे. म्हणून तेच आपलं हित करू शकतात दुसऱ्याच्या. त्याचे माझे हित करीते सकळे सकळे, त्याचे माझे हित करीते सकळे, त्याचे माझे हित
माझे हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी. म्हणजे हित जर म्हटलं तर आपलं सर्वात जास्त हिताची काळजी कोणाला असती? आपल्या आईला असती, वडिलांना असती. पण आपले आई वडील जे हित करतात, हित नाही ठावे जननी जनका दावीला लौकिकार चारती लावून या मोह संसारा गोविती अनंत काळी होती पाठमोरी. जे खरं हित जे ते आई वडिलांना कशात आहे ते समजत नाही, म्हणून ते काय करतात? आपल्याला संसारात टाकीतात. पण संत हे काय करतात? आपल्याला संसारातून, ह्या संसारातून काढून काय करतात? भगवंताच्या म्हणजे परमार्थाला लावतात. ते जसं आता काय म्हणते आई बापा, काय म्हणते? अरे तो काय आताच खाय पाहिजे दिवस आहे, कायला आत्ताच परमार्थ करायचा, कशाला करायचा? म्हणजे आई बापाच हित कशात आहे मग तर. आणि मग ज्यावेळी ते चांगले खाय प्यायला लागत आहे, चांगले धोंडे घेऊन मागं लागत आहे, आहे की नाही? मग तर असं जे आई वडिलांचं हित आहे ते लौकिकातलं आहे. म्हणून ऐशी कळवळ्याची जाती, आईसारखं प्रेम कोणीच करू शकत नाही. ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. मग असं आईशिवाय दुसरं कोणी जास्त प्रेम करू शकत नाही. तसंच आई तात्पुरतं, आईचं काय प्रेम घरातलं आहे, लेकराला घरातलं खाऊ पिऊ घालीन असन ते. पण खरं बापाला खरी जास्त, आपण नुसतं आई 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 म्हणतो, पण आईपेक्षा खरी काळजी तर बापालाच राहते. बाप करी जोडी लेकराला गोडी, 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 बाप करी जोडी पेक्षाही बापाला जास्त ते फक्त आईचं कसं म्हणण्याचा विषय राहतो. परंतु बाप जे काय आई गती घरातलं खाऊ पिऊ घाली नाही करीन, पण बाप त्याच्या पुढच्या म्हणजे त्याच्या भविष्यासाठी काळजी करतो. आपल्याला जे त्रास झाला, आपल्याला जे दुःख झालं हे आपल्या लेकराच्या वाट्याला येऊ नये म्हणून रात्रंदिवस पार वकुस्तवर काम करतो आणि त्या लेकराची जिथल्या तिथं पूर्ती करतो. म्हणजे बापाला सुद्धा लेकराचं तेवढंच हित आहे. म्हणून पण हे हित काही येणे कामाचं नाही, तर संत हे खरे हित करतात. मग ते काय तर तेने हा गोपाळ त्याची माझी हित करी ती सकळ जेने हा गोपाळ कृपा करी. का जो गोपाळ आहे त्याची गाठ घालवण्याचं काम संत करतात. मग गोपाळ कोण तर गो म्हणजे इंद्रिय, पाल म्हणजे रक्षण करता, म्हणजेच इंद्रियाचा स्वामी म्हणजेच आत्मा. मग त्या गोपाल म्हणजे तोच आत्मा आणि तोच देव सांगितलेला आहे. सगळ्या देवांचा देव आहे तोच आहे. म्हणून आत्मा हाच देव आहे. साऱ्या ग्रंथांनी एक हरी आत्मा जीवाची एक हरी आत्मा जीवाची
मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे हरी मुखे म्हणा हरी सर्व शास्त्रांनी ग्रंथांनी सगळ्यांनी काय सांगितलं आत्मा हाच देव सांगितला पहिल्याच ओवीमध्ये सांगितलं माऊलींनी ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसवेद्या आत्मरूपहा देवा तूच गणेशू सकलमती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी म्हणजे आत्मा हाच देव सांगितला आता 15व्या अध्यायात सुद्धा तसंच माऊली का म्हणतात सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्त स्मृति ज्ञानं पोहनं च वेदेच सर्वैरहमेव वेद्यं वेदांत कृद्वेद विदेह चाहं एरवी मी सर्वांचा हृदय देशी मी अमुक आहे ऐसी जे बुद्धी स्फुरे अरनिसी ते वस्तुगामी परिसंता सवयवसता योग ज्ञानी पैसता गुरुचरण उपासिता वैराग्यसी येण्याची सत्कर्मे अशेष ही विज्ञान विरमे जयांचा अहम विश्रामे आत्मरूपी एरवी सर्वांचा हृदय देशी जो तुमच्या प्रत्येकाच्या हृदयात आहे तोच मी देव हे सांगितलं प्रत्येक ओवीमध्ये सांगितलं पा तो मी पुससी कैसा जो सर्वभूती सदा सरिसा जेथ आप परू ऐसा भागू नाही जे अहंकाराचा कुरुठा मोडुनी जे जीवे कर्मे का करुणी भजती माते ते वर्चत दिसते देही परी ते देही ना माझ्या ठाई आणि मी तयांचे हृदय समग्र असे काय सांगितलं माऊलींनी की मी त्यांच्या प्रत्येकाच्या हृदयाताचे सगळ्यांच्या आता पा तुकाराम महाराजांचा अभंग बी तेच सांगतो माऊलींचा अभंग सांगतो माऊली काय म्हणतात देव देव म्हणूनी शिनले माझे मन नाही देव देव म्हणूनी व्यर्थ का फिरशी निज देव नेनसी मुळी कोण देवा नाही नाव देवा नाही रूप देवा नाही गाव कोठे काही ज्ञान देव म्हणे भजा आत्मदेवा अखंडित सेवा करा त्याची काय सांगितलं त्या हा तोच देव सांगितला आत्मधीच सांगितला पुन्हा अजून आपण नामदेव महाराज किती भक्त होते का जे ते देवासंग बोलत होते खात होते पित होते पण ते काय म्हणते देव देव म्हणून शिनले माझे मन पाणी आणि पाषाण जे देते ते दगडाचा तो देव बोलेल कैसा कोणे काळी वाचा फुटेल काय त्यासी नामा म्हणे देव देही दाखविला आणि उपकार केला खेचरा म्हणजे तुमच्या आतमध्ये तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या कुठे शोधीशी रामेश्वरन कुठे शोधीची काशी हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी जनाबाई महाराज तेच म्हणतात जनी म्हणे आत्मा एक आणि सर्व घटी तो व्यापक असे कितीतरी अभंग आहे कितीतरी जसं तुकाराम महाराजांचा पण तो अभंग आहे ना काय नाही तुकाराम महाराजांचा अभंग जैसे दुधामध्ये लोणी तैसा देही चक्र पाणी तुका सांगे मूढ जना देव देही का पायना जसे दुधामध्ये लोणी तैसा देही चक्र पाणी म्हणजे प्रत्येक संतांनी हा देव तुमच्या आमच्यामध्येच सांगितला म्हणूनच आमचे बाबा श्रीपाद बाबा नेहमी म्हणायचे ए नरा आत बघ जरा जीव हा खरा नवे ही माया तू बुद्धी दर्पणी ब्रह्म रवीची छाया तुझ्या तोच आहे पण तू कुठं तुझे आहे तुझे पाशी परी तू जागा चुकलाशी आणि याच्यामध्ये 4 उदाहरणं दिलेली ते आता आपल्याला सांगायला वेळ पण नाही तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामू का भ्रांतासी कामू विषयावरी त्याच्या अगोदर 4 प्रमाण दिलेले माऊलीने पायपा दूध पवित्र आणि गोडते का कमल कंदा दरदुरी आणि दैवाचे परिवेरी लोहे रुतली सहसुरित असे 4 पण तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामू का भ्रांतासी कामू विषयावरी मग असं म्हटले पण ते तुम्ही का नाही ठेवी तसं म्हटलं बहुमृगजळ देखुनी डोळा तुंकी जे अमृताचा गिळिता गळाळा तोडीला परशु बांधिला गळा शुक्तिका लाभे तैसा अहम ममतेच्या लवड सवडी माते न पवती बापुडी म्हणून जन्म मरणाच्या दुथडी डवळट ठेली
म्हणजे हे जर तुम्ही तुमच्या जवळचं जर पाहिलं नाही तर तुम्हाला असा जन्म मरणाच्या याच्यात मग त्या दुतडीन तुम्ही कायम पुनरुपी जननम पुनरुपी मरणम जननी जठरी शयनम, म्हणजे पुन्हा पुन्हा जन्माला यावं लागन. म्हणून विचार कर म्हणा, विचार कर म्हणा. किती वेळा जन्म यावे नित्य भावपती नित्य भावपती नित्य भावपती. किती वेळा जन्म यावे नित्य भावपती नित्य भावपती नित्य भावपती. म्हणून किती वेळा जन्मावे आणि किती व्हावे फजित, म्हणून फजितीत म्हणून भागली या मज वाहतील कडी. भागलिया मज वाहतील करे भागलिया मज वाहतील करे. सागरी की सारे निजाची बाते करी दे सकळ सागरी की सारे निजाची बाते करी दे सकळ सकळ सकळ. संतांच्या सानिध्यात गेल्यानंतर मग भागली माझं वाहते कडी येईल त्यांची आणि जोडे सर्व सुख सुख आपल्याला प्राप्त होतं ते संतांच्या संगतीत गेल्यानंतर. आणि संतांच्या संगतीला संताची कृपा झाल्यावर भगवंताची कृपा होतेच होते. अगोदर भगवंताची कृपा झाल्यावर संताची कृपा होते तसं म्हटलं तर मग जो भगवंताचे जे षड ऐश्वर्य गुण आहे, जे यशश्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, हे सहा गुण जे भगवंताचे हे आपल्याला संतांच्या संगतीत गेल्यानंतर प्राप्त होतात. म्हणून यशे थोरविला मारुती बिभीषण केला लंकापती औदार्य देऊन कर्णाहाती कीर्ती दिगांती फिरवली ज्ञाने उपदेशिला चतुरानन ऐश्वर्य वाढूने अर्जुन वैराग्य शुकाते बोधुने ब्रह्मा सनातनी पावविला. हे जसं हे सहा गुण यांना दिले. यश हा गुण मारुतीरायाला दिला, बिभीषणाला लंकापती केलं, कर्ण इतका उदार करून ठेवला, ज्ञान ऐश्वर्य अर्जुनाला दिलं आणि वैराग्य शुकाला दिलं, शुकाला वैराग्य दिलं. मग असं ह्याप्रमाणे आता मी हे सविस्तर तुम्हाला खूप सांगणार होते, याच्यावर मला खूप सांगायचं होतं पण आता वेळ संपलेला आहे. म्हणून हे जे पाच ऐश्वर्य तुम्ही पहा, ज्यावेळेस हे भगवंताच्या आपण जितकं आपण त्याचं झाल्यानंतर भगवंत आपलं कसं करतो आपल्यासाठी जे त्याचे जे सहा गुण कसे आपल्याला प्राप्त होतात हे पहा. काटेबाबाचं उदाहरण जर घेतलं तर यश हा गुण त्यांना भगवंतांनी पुरेपूर म्हणजे भरभरून दिलेला आहे. कारण त्यांनी जे जे कार्य हातात घेतलं पहा. मागच्या वर्षी तुम्हाला वाटत होतं की इथं एवढं सभा मंडप होईल, हे तर झालं समजा ते, पण वाटतच नव्हतं. म्हणजे त्यांनी आत्तापर्यंत जे जे कार्य हातामध्ये घेतलं मग ते कोणतं असू, इकडचं प्रपंचातलं असू नाही तर परमार्थातलं असू, म्हणजे प्रत्येक कार्य त्यांचं पुरं झालं. म्हणजे यश हा गुण भगवंतांनी त्यांना पुरेपूर दिला. मग आता श्री जर म्हणलं म्हणजे श्री म्हणजे काय, राजा केलं बघ. मग आता राजा काय वेगळा, आज तुमच्या प्रत्येकाच्या अंतःकरणात जर बाबा बसेले याच्यापेक्षा राजा काय वेगळा. म्हणून हा गुण सुद्धा भगवंतांनी बाबांना भरपूर दिला. मग जसं औदार्य देऊन कर्णाला औदार्य जसं दिलं, दानी होता कर्ण. मग तर जर बाबा काय दान करतात तो बाबा जे नामदान आहे, जे सगळ्या तुमच्या आमच्या जीवाच्या कल्याणासाठी जे तेच ते करतात का. जे दान सगळ्यात श्रेष्ठ दानामध्ये दान काय असेल तर ते नामदान आहे का. तुमच्या ह्या जन्म मरणाच्या राड्यातून
या आपल्या 84 लक्ष योनीतून तुम्हाला बाद करायचंय की ते त्यांनी स्वतः केलंय. म्हणून हा जो दान, याच्यापेक्षा दान जे वेगळं काहीच, म्हणून हा दानाचा गुण सुद्धा त्यांना बाबांनी भगवंतांनी भरभरून दिला. आता ज्ञान जर म्हणलं तर तुम्ही असे 4 दिवस जरी बाबाजवळ बसले तरी सुद्धा बाबाचं तोंड म्हणजे गप्पच राहणार नाही. आपण किती म्हणलं 3-3 तास कुठं कीर्तन करीत असते का, 2-2 तास प्रवचन, 3-3 तास प्रवचन करीत असते, पण बाबाचं बंदच राहणार नाही. म्हणजे जे ज्ञान आहे त्यांना भगवंतांनी तो गुण सुद्धा भरभरून दिला. आणि ऐश्वर्य जरी म्हणलं तर ऐश्वर्य सुद्धा इतकं भरभरून दिलं भगवंतांनी. नुसतं इकडचं तर आहेच आहे, पण प्रपंचात सुद्धा इतकं ऐश्वर्य का तुम्हाला आता मला सांगायची काही गरज नाही. सगळे बाबांची तिन्ही मुलं क्लास 1 ऑफिसर आहे. आज जर किती काय काय कमवते सांगायची पण गरज नाही. तर काय म्हणजे अहंकार म्हणून मला सांगणं नाही, पण त्या भगवंताने आपल्या सर आपण जर त्याचे झालं, मग राजयाची कांता काय भीक मागेन मनाची या जोगे सिद्धी पावे, किंवा सद्गुरु सारखा हस्ता पाठी राखा इतराचा लेखा कोण करी. म्हणजे ऐश्वर्य हे सुद्धा इतकं. आणि याच्यापेक्षा काय ऐश्वर्य. आज एवढे तुम्ही माणसानी माणसं जोडा, माणसानी माणसं जोडा, तोडेच काम ना करू. म्हणजे आज इतके जे जोडले, कशामुळे जोडले, तो गुण येते. आणि तेच खरं ऐश्वर्य. हे इकडं जरी किती कमवलं, धन मिळविले कोटीन संगे नाही रे लंगोटी, ते सुद्धा येत नाही. म्हणून हे जे हे जे धन आहे तुम्ही आम्ही आमचं बाबांचं धन आहे, हे किती कमवलंय बाबांनी. मग याच्यापेक्षा काय वेगळं, ते ऐश्वर्य काय वेगळे. म्हणून आणि वैराग्य जर म्हणाल ना तुम्ही, सांगायचं त्यांना त्यांच्या पोटाचे सुधरात नाही तर बाकीचं काय सांगायचं. घरातून जर जेवून गेले नाही बाबा, ते आता म्हणणार नाही का मी जेवलेलं नाही. मग म्हणजे त्यांना घरातून जर जेवले नाही तर अख्खा दिवस ते पाणी नाही उपाशीच राहते. मग आपण जर म्हणलं कुठं गेले, जेवले का हो तुम्ही, नाही ना, म्हणजे मला देणंच नाही. म्हणजे आणि पाणी जरी आपण 4-4 बाटल्या गाडीमध्ये ठेवून द्या का, आता उन्हाळे दिवस आहे, बर्फाच्या द्या 2, हे साध्या द्या 2, पाणी प्या बरं का, जर नाही बरोबर गेलं तर, पण ते पाणी सुद्धा पित नाही. मग याच्यापेक्षा वैराग्य ते काय वेगळं असतं. म्हणजे ज्याला पोटाची सुध नाही, खायप्याची सुध नाही, पण तुमच्यासाठी जर काही म्हणलं ना, बाबा निम्या रात्री म्हणलं तरी पळायची बारी. म्हणजे याला काय म्हणले तर वैराग्य म्हणले. म्हणजे भगवंताने ते त्यांना भरभरून दिलेलं आहे. मोजता येत नाही जगाच्या मापना, एवढं प्रेम दिला माते बाबांना, एवढं प्रेम दिला माते बाबांना, एवढं प्रेम दिलं माझ्या बाबाला. काटे बाबांना माझ्या काटे माईला, काटे बाबाला माझ्या काटे माईला, काटे बाबांना माझ्या काटे माईला, काटे बाबाला काटे बाबांना एवढं प्रेम दिला काटे बाबांना. म्हणून असं आपण त्या भगवंताचं भजन करू. विठोबा
तुकामणी ज्ञानेश्वर शेष ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर